बसरगेत हलगीच्या कडकडाटात 4 रणरागिणींनी धरला बैलांचा कासरा। 26 वर्षांच्या परंपरेत मुलींच्या सहभागाने जिंकली सर्वांची मने। बेंदूर निमित्त बसरगे बुद्रुक येथे पार पडल्या तालुकास्तरीय सुदृढ बैलजोडी स्पर्धा। पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या उपक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। रिमझिम पावसाची साथ, हलगीचा कडकडाट अन बेंदूर सणाचा ओसंडून वाहणारा उत्साह, अशा मंगलमय वातावरणात गडहिंग्लज तालुक्यातील बसरगे बुद्रुक येथे तालुकास्तरीय सुदृढ बैलजोडी स्पर्धा मोठ्या थाटात पार पडल्या। यंदाच्या या स्पर्धेत सर्व गटातील चुरशीसोबतच अश्विन जाधव यांच्या कुटुंबातील 4 लेकींनी स्वतः बैलांचा कासरा हातात धरून काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले। या 4 रणरागिणींच्या अनोख्या नारीशक्तीचे दर्शन यावेळी घडले। या स्पर्धेत जाधव कुटुंबातील गार्गी, उर्वी, वैष्णवी आणि आराधना या रणरागिणींनी पारंपरिक चौकटीला छेद देत बैलांचा कासरा हातात धरून मैदानावर दिमाखात प्रवेश केला। उपस्थितांनी या लेकींचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले। यंदाची स्पर्धा बिनदाती, 2 दाती, 4 ते 6 दाती आणि सर्वसाधारण अशा 4 गटांत रंगली। कानाकोप्यातून बळीराजा आपल्या सजवलेल्या सुदृढ बैलजोड्या घेऊन मैदानात उतरला होता। वाद्यांच्या तालावर ठेका धरत आलेल्या बैलजोड्यांमुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। एकेकाळी म्हणजेच 26 वर्षांपूर्वी बसरगे गावात एकही बैलजोडी उरली नव्हती। नामशेष होणारी शेती संस्कृती टिकवण्यासाठी गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांनी पुढाकार घेतला। त्यांनी महालक्ष्मी देवालय पटांगणात सर्व संस्था, मंडळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आज गावात पुन्हा एकदा बैल संगोपनास मोठा वेग मिळाला आहे। यंदाच्या सोहळ्यात जाधव कुटुंबातील 4 लेकींनी बैलांचे कासरे हातात धरून वाद्यांच्या गजरात आत्मविश्वासाने बैलजोडींच्या काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण स्पर्धेत एक नवीन ऊर्जा भरली। मुलींच्या या अनोख्या सहभागामुळे यंदाची बसरगे बुद्रुकची बैलजोडी स्पर्धा केवळ पशुधनाच्या कौतुकाची नसून स्त्री शक्तीच्या सन्मानाची ठरली। जर कुणाचा बटा मोठा असेल, माझ्या वडिलांपेक्षाही जास्त असेल, तर तो साहेबांचा आहे। कारण की माझे सगळे जे हे डॉक्युमेंट्स असतात ते सगळ्यांचे हेल्प बाळेश नाईक सरांनी मला केलेली आहे आणि आजही माझा सत्कार करून त्यांनी माझा सन्मान वाढवलेलाच आहे आणि यासाठी मी आज एक समाधान मानावं लागेल। 20 वर्षापूर्वी जर एखादं पंचक्रोशीमधली भौगोलिक परिस्थिती जर पाहिली, शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये पशुधन नव्हतं, गोट्यामध्ये जनावरं नव्हती। त्याचा परिणाम असा झाला की शेतीसुद्धा पिकायला सुद्धा कमी व्हायला लागली। कारण पशुधन गोट्यामध्ये नसल्यामुळं सेंद्रिय खतं आपण वापरत होतो, शेणखत आणि अमुक तमुक, याचाही तो तोडा तयार झाला। आणि बसरगामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये एकही बैलजोडी ह्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी पाहायला मिळत नव्हतं। कैलासवासी आठवण करावं लागेल। कैलासवासी शंकरराव थोरात, कैलासवासी सदाशिव नाईक, मारुती माने, अमर जाधव, आनंदा नाईक अशा अनेक ह्या स्पर्धा भरवत असतेवेळी सुद्धा काही शेतकरी हुतात्मे झाले। त्यावेळी त्याने एक प्रयोग केला आणि गावात असा एक परिणाम झाला, हे सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी निर्णय घेतला की जे लोक आपण जवळजवळ 20 लोक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बैलजोडी आपण पाळायची आणि हा आदर्श आम्ही सातत्यानं संपूर्ण पंचक्रोशीमध्ये न्यायचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला। आज समाज वाढतं, प्रत्येकाच्या गोट्यामध्ये बैलजोडी आज तयार झाली आणि त्याचं महत्त्व समजायला लागलं आणि त्याच्यामुळं देशाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती सुद्धा व्हायला लागली। आज 20वे वर्ष होत आहे। यशस्वीपणे या तरुण मुलांच्या हातामध्ये आम्ही ती धुरा देतोय आणि अशाच पद्धतीने धुरा पूर्णतेने पुढे न्यावेत अशा पद्धतीने सज्जता करतोय। प्रत्येक वर्षाला 50 ते 60 जोड्या तालुक्यातील या स्पर्धक म्हणून या ठिकाणी येतात। चांगल्या पद्धतीनं बक्षीस आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय।